हृदयातून रामराम मंडळी. सर्वांना आजचा दिवस सुखाचा, समृद्धीचा, आनंदाचा जावो. आजच्या नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आजचा नाश्ता ब्रेड सँडविच, त्याची ही तयारी चालू आहे. काकडी मस्त गोल गोल कापून घेतलेली आहे, टोमॅटो कापून घेतलेला आहे. हे पहा, असं पॅनवर मस्त ब्रेड ठेवलेला आहे कुरकुरीत करायला. आणि हा ब्राऊन ब्रेड आहे. पॅनवर टोस्ट असतो ना, टोस्ट तसं तयार होतं, एकदम कुरकुरीत क्रंची, खूप छान टेस्टी लागतं. तुम्ही पण असं सेम बनवून पहा आणि खाऊन पहा कसं लागतं, टेस्टला कसं लागतं ते बघा. एकदम फ्रेश, किती छान सुंदर कलर टोमॅटोचा आणि काकडीचा. मला पालेभाज्या, फळभाज्या यांचा कलर खूप आवडतात. मटार, गाजर, बीट, कोबी, पालक, मेथी खूप म्हणजे खूप आवडतात मला यांचे कलर पण आणि बनवून खायला पण. आ हा 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 हा, खमंग कुरकुरीत. ब्रेड सँडविच, काकडी ठेवल्यानंतर टोमॅटो पण ठेवायचा आहे. असं तयार करते मी आता. एका साईडला आणि थोडंसं नंतर दुसरं जे बनवते ते सॉसचं. हे असं थोडंसं सॉस टाकून घ्यायचं. हे भरपूर चीज किसून घ्यायचं. ग्रिल्ड चीजी सँडविच. कसं आहे, असा बनवून पहा आणि बनवा आणि खा. ब्रेड सँडविच खायला या. चला, परत नव्या दिवसाची चपातीची सुरुवात. सकाळी सकाळी चपातीची गडबड. किती छान सुंदर मस्त घडीच्या चपात्या. पुण्यात पोळी पण म्हणतात बरं का याला, चपातीला. पुरणपोळी वेगळी, चपाती साधी चपाती गव्हाची ती वेगळी. चला, एकदम सोपी पद्धत चपातीची पण. पटपट पटपट चपाती लाटून घ्यायची आणि झटपट झटपट खाऊन घ्यायची. आमच्याकडे रोज चपाती लागते. तुमच्याकडे लागते का? तुम्ही काही चपाती खाता का बाजरीची भाकरी का ज्वारीची भाकरी? काय चालतं तुमच्याकडे ते पण मला सांगा. तुम्ही करता का कोणी? कमेंटमध्ये नक्की सांगा. मी जे काय आत्ता बोलले ना ते मला तुम्ही सांगा बरं. आपण त्यांच्या जागी जाऊन असा विचार करायचा. आपल्याला जर समजा कोणी जर असं बोललं तर कसं वाटेल आपल्याला? त्यापेक्षा कोणीही असो, कमेंट करण्यापूर्वी नीट विचार करून कमेंट करावे. इतकी घाणेरडे शब्द वापरू नयेत. अतिशय विचित्र आणि घाणेरडे शब्द होते अक्षरशः. म्हणजे काय सांगू, उठण्या बसण्या झोपण्या खाण्या पिण्याच्या विचित्र शब्दात त्यांनी मांडणी केली होती त्या कमेंटमध्ये. असं करू नये, योग्य नाही असं. तुम्हाला काय वाटतं, मी जे काय हे बोलले ते बरोबर आहे का चुकीचं आहे? मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आमच्या घरातील हा एक कामाचा टप्पा पूर्ण झालेला आहे. आता दुसऱ्या टप्प्याची सुरुवात. एक एक टप्पा आम्ही पूर्ण करत आमचं चालू असतं.
तरी पण खूप लवकर कामं होतात आमची. पटकन झालं आता हे पूर्ण. कसा दिसतो ओटा, शेगडी कशी दिसते, क्लीन क्लीन. मला असं म्हणायचं आहे. तुम्हाला काय म्हणायचं ते मला सांगा बरं का कमेंटमध्ये. हा सकाळचा एक टप्पा पूर्ण झाला. आता चपाती झाली, भात झाला, भाज्या झाला, नाश्ता झाला. सकाळी सकाळी वाजले किती 9:45. कंप्लीट काम झालेलं आहे आमचं. असं रोजचं रुटीन असतं. आत्ता काय झालं माहिती आहे का, हे चपातीचं काम चालू असताना आमच्या नानांना पाणी पाहिजे होतं ग्लासमध्ये. मग माझं गडबड झाली माझी. मी म्हणजे या व्हिडिओच्या नादात पाणी ठेवायला विसरून गेले. म्हणलं लगेच आमचे नाना म्हणतात, तुला काय सांगितलं नाही एखादं काम की तू करणार का, विसरून जाणार. आणि खरंच मी विसरून गेले. त्यांनी बरोबर सांगितलं मला. पण ही गडबड होणारच. कशामुळे? आता माझी ही चपातीची गडबड, व्हिडिओची गडबड, असा गडबड घोटाळा प्रत्येक घरामध्ये होतच असतो. मग अशा वेळेस काय करायचं? घेतलं त्यांनी पाणी तर ठीक आहे, मी ठेवलं तरी ठीक आहे, हो की नाही? असा सगळा गोंधळ असतो. नाही ठेवलं तर ओरडतात आमचे नाना. पण आज त्यांनी शांतपणे पाणी घेतलं. काय सांगायचं बाबा, किती मोठं काम केलं. स्वतःच्या हाताने त्यांनी पाणी घेतलं. अरे बाप रे. आता कसं थंडीचे दिवस चालू आहेत ना, मग थंडीच्या दिवसात काही वेगळी वेगळी कामं असतात. आम्ही दरवर्षी म्हणजे दिवाळी झाल्यानंतर किंवा डिसेंबर महिना चालू झाल्यानंतर आहे ना, आमचे नाना आणि मी कोल्हापूरला महालक्ष्मीला जाऊन यायचो. ह्या वर्षी काय झालं, खूपच थंडी आहे. मग मनात माझ्या विचार आला की एवढ्या थंडीमध्ये पण आपण जायचं का. पण आमची जरा दुसरी वेगळी कामं चालू झाली. त्या कामांमुळे ना जाताच नाही आलं. म्हणून बघू म्हटलं आता क्रिसमस झाल्यावर मग जाता येते का, त्या आहे माझ्या मनात. पण तरी पण मी असं ठरवलेलं आहे की जाता आलं तरी ठीक, नाही जाता आलं तरी ठीक. बघूया आता काय करायचं ते. आमच्या नानांची पण भरपूर कामं असतात. भरपूर म्हणजे कशाची ती वेगवेगळी कामं, काय सांगता येत नाही मला. आत्ता मी सांगू पण शकत नाही काय कामं असतात ती. बघूया, जसं जमेल तसं करायचं. आयुष्य हे मजेत आनंदात काढत राहायचं, हो की नाही? कुढत कुढत बसायचं नाही. सुख दुःखाचा विचार करत बसला, राग रुसवा ह्याचे विचार करत बसले की वेगळंच काहीतरी घडतच राहतं. पण त्याच्यावर आपण आपले सुंदर विचार मनात ठेवून जगायचं असतं. जगणं कोणाला चुकतं का? काही काही घटना अशा घडून येतात की ते आपल्याला माहीत नसतात, अचानक घडत असतात. म्हणजे असं मी का बोलते आहे की घडून गेलेले आहेत काही घटना. आता या सगळ्या घटनांचा जर मी विषय सांगत बसले तर हा व्हिडिओ म्हणजे एक मूवी तयार होईल त्याच्यावर. एवढा मोठा विषय आहे. तेवढा मोठा विषय तर मी नाही सांगू शकत. त्यामुळं आपलं चला, रोजचं रुटीन कसं कसं चाललेलं असतं ते चालायचं, बोलायचं, एवढंच आहे आपल्याकडे, हो की नाही? पाणी दिसते का? पाणी दिसते का? ते बघा कसं पाणी मारतात. किती प्रेशर आहे त्या पाण्याला. इकडून तिकडून पूर्ण असं पाणी मारताना बरोबर दिसतं. हां, आता दिसायला लागलं. बस गेली तिथूनच. त्या साईडला रस्ता आहे. झाली बरं का आमची चपाती बनवून झाली. एक एक स्टेप बाय स्टेप कामाचा पसारा आम्ही आवरत असतो. आता पहा, हा जो पसारा आहे चपाती बनवल्यानंतरचा, कसं आमच्याकडे झटपट काम होतं. घंटो का काम मिनटो में. हे सगळं नंतर क्लीन क्लीन क्लीन. अगं बाई, झालं काय माहिती आहे का, आमच्या नानांनी केळी आणली. मग ती आणलेली केळी मी काय केलं, कॅरीबॅगमध्ये बांधून ठेवली. अगो बाई, 2 दिवसात त्या कॅरीबॅगमध्ये केळीच्या वरच्या साईडला म्हणजे या साईडला असं बुरशी लागल्यासारखं झालं होतं. मग ते केळं एक फेकून दिलं.
आणि ही जी 3 होती स्वच्छ धुतली, कापडाने मस्त अशी पुसून मग याच्यात ठेवली. कसं काय बुरशी लागली तेच कळायला मार्ग नाही. असं कसं ना, कॅरी बॅगमुळे बुरशी लागली वाटतं. कधीही कोणीही कॅरी बॅगमध्ये केळी बांधून ठेवू नका, खराब होतात. फ्रीजमध्ये तर बिलकुल नाही. आणल्याबरोबर लगेच खायला पाहिजेत केळी. थंडीच्या दिवसात खूप थंडी वाजते बाबा. इतकं थंडी आहे ना, खूप म्हणजे खूप. पुण्यात इतकी थंडी सांगायची सोय नाही. आमच्या इथे तर सगळं जरा इथे प्लॉटिंगचं आत्ता थोडे थोडे बंगले बांधण्याचे कामं चालू आहेत. काही तयार आहेत, मोकळी जागा आहे काही. ते सगळं गार 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 वारा लागतो. अजूनही ते काका पाणी मारतायत. वाकून 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 पाणी मारतायत बंगल्याला. सकाळी सकाळी कशी कामाची घाई. कामगार लोक पळतायत, धावतायत कामावर पोचण्यासाठी. खूप गडबड, कामाची सगळी गोंधळ गोंधळ. असा व्ह्यू दिसतो आमच्या खिडकीतून गॅलरीच्या. कुठे सावली तर कुठे अंधार सकाळी सकाळी. हे रोजचे काम आहेत, रोजची. अगदी एकही दिवस चुकवायचा नसतो. गॅसची शेगडी चकाचक क्लीन करून घ्यायची. काल परवा मी सहज मोबाईल हातात घेतला आणि म्हटलं की आता बाकीचे सगळे कामं आवरलेली आहेत, तर चला आपण जरा मूड असतो ना की दुसऱ्यांचं पण आपण बघतो काय काय चाललंय म्हणजे नेमकं बाहेर सोशल मीडियावर. म्हणून मी सहज एक व्हिडिओ चालू केला. त्यांचं नाव नाही घेणार मी. अगो बाई, त्या बाईनी काय सांगितलं म्हणे, मला असे कमेंट यायला लागलेत की त्या कमेंटच्या संदर्भात मी शब्दसुद्धा तोंडात घेऊ शकत नाही. इतके घाणेरड्या शब्दांनी त्या बाईला कमेंट केलेले आहेत. त्या बाईंचं बिलकुल मी नाव नाही घेणार. म्हणजे कशासाठी, तर त्या बाईने काय केलं होतं, म्हणजे ती लेडी आपली हाताची बोटं आहेत ना, बोटं 10 बोटं, त्या 10 बोटांचे पूर्ण नख त्यांना असं मस्त सुंदर शेप दिला होता. त्यांना असं छानपैकी आर्ट केलं होतं, म्हणजे कलर केलं होतं छान. आणि इतकं सुंदर सगळं केलेलं असताना त्या दुसऱ्या बाईने, ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला ना, त्या बाईने त्या नखांविषयी काय बोलली माहिती आहे का, की आता तेवढी ती, म्हणजे शब्द नाही घेत मी, की त्याच्यात अडकते का, तुम्ही धुताना तुम्हाला ते अडकते का, असले शब्द त्या बाईने वापरलेत. मला इतकं वाईट वाटलं. म्हटलं अरे, कोणतरी चांगलं छान काम करतंय तर तुम्ही त्या काम करणाऱ्या मस्तपैकी त्यांच्या कलेनी ते सादरीकरण करणाऱ्या लोकांना इतके घाणेरडे कमेंट करावेत का. बिलकुल मला नाव नाही घ्यायचं त्या लोकांचं. असे कमेंट करतात म्हणे, तुमचं तेवढंच राहिलंय म्हणे की तेव्हा आता तुम्ही ते दाखवा, तेवढं पण म्हणजे मग होऊन जाईल. अरे तुम्हाला नाही ना करता येत व्हिडिओ, नाही करायचं, नाही ना बघायचं दुसऱ्यांना, तर नका ना बघू. बघून झाल्यानंतर असं बोलावं का एखाद्याला. बिचारी ती बाई अक्षरशः रडवेली झाली होती. तिला असं वाटत होतं की इतक्या विचित्र, म्हणजे कुठल्या पण टोकाला जाऊन माणसं कमेंट करू शकतात का. किती घाणेरडं कमेंट होतं ते. त्यांना सांगता येत नव्हतं आणि मला ते कळलं की नेमकं त्यांना काय सांगायचं आहे ते. असं नाही करावं आपण. ज्यांच्या त्यांच्या पद्धतीने, त्यांच्या सवयीने ते करत असतात. एक टाइमपास असतो. आपण आता बघा,
हाऊसवाईफ म्हणून आपण घरातले कामं करतो. मग ही कामं करत असताना जर असे व्हिडिओ टाकले की बाई मी असं केले, आज मी नवीन कपडे आणले, आज मी नवीन शूज आणले, आज मी गळ्यातलं म्हणजे माळ आणली आहे किंवा नेकलेस आणलाय, हार आणलाय, असं काय काय शॉपिंगचं आणलेलं दाखवलं त्यांनी, काय बिघडलं? काय बिघडलं? ज्यांना बघायचं त्यांनीच पाहावं ना. मी जे काय आत्ता बोलले ना ते मला तुम्ही सांगा बरं. आपण त्यांच्या जागी जाऊन असा विचार करायचा. आपल्याला जर समजा कोणी जर असं बोललं तर कसं वाटेल आपल्याला. त्यापेक्षा कोणीही असो, कमेंट करण्यापूर्वी नीट विचार करून कमेंट करावे. इतकी घाणेरडे शब्द वापरू नयेत. अतिशय विचित्र आणि घाणेरडे शब्द होते. अक्षरशः म्हणजे काय सांगू, उठण्या बसण्या झोपण्या खाण्या पिण्याच्या विचित्र शब्दात त्यांनी मांडणी केली होती त्या कमेंटमध्ये. असं करू नये, योग्य नाही असं. तुम्हाला काय वाटतं, मी जे काय हे बोलले ते बरोबर आहे का चुकीचं आहे, मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आमच्या घरातील हा एक कामाचा टप्पा पूर्ण झालेला आहे. आता दुसऱ्या टप्प्याची सुरुवात. एक एक टप्पा आम्ही पूर्ण करत करत आमचं चालू असतं. तरी पण खूप लवकर कामं होतात आमची. पटकन झालं आता हे पूर्ण. कसा दिसतो ओटा, शेगडी कशी दिसते, क्लीन क्लीन. मला असं म्हणायचंय. तुम्हाला काय म्हणायचं ते मला सांगा बरं का कमेंटमध्ये. हा सकाळचा एक टप्पा पूर्ण झाला. आता चपाती झाली, भात झाला, भाज्या झाला, नाश्ता झाला. सकाळी सकाळी वाजले किती, 9:45. कंप्लीट काम झालेलं आहे आमचं. असं रोजचं रुटीन असतं. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद सर्वांना.